नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता रविराज काकांसमोर प्रियाचा खरा चेहरा येताच. रविराज काका, तर आता प्रियाला सरळ घरातून तुम्ही बाहेर का हकलत नाही म्हणून सायली, अर्जुन वरतीच रागवणार आणि ताबडतोब हिला बाहेर काढा वगैरे सांगणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं हे सगळं बघूया. तर आता इकडे प्रियाने प्रतिमा आत्यांना वाचवायला बिलकुलही काहीही धडपड केलेली नाहीये. हे बघितल्याच्यानंतर प्रतिमा आत्यांच्या लक्षात येतं की प्रिया कायला तिची मुलगी. त्यानंतर मग ती लोक रविराज काकांना घरी बोलवतात आणि आता रविराज काकांसमोर सायली, अर्जुन याही गोष्टीचा खुलासा करतात की प्रतिमा आत्याच्या जीवाच्या त्या दिवशी खेळ करणारी व्यक्ती प्रियाच होती. प्रियानेच त्यांना त्या होळीच्या आगीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळं कळाल्यानंतर प्रतिमा आत्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर प्रतिमा रविराज काकांना सांगत असते, एवढंच नाही तर ही मुलगी माझी आहे. या गोष्टीवरती मला शंका जरी नसली तरीही मला माझ्या मुलीबद्दल प्रेम वाटत नाही. या गोष्टीमुळे मला अपराधी वाटत होतं. याचंच उत्तर मला मिळावं म्हणून सायलीने आणि अर्जुनने मला आज इकडे बोलावलं होतं. सायलीच्या मैत्रिणींनी मला प्रियाबद्दल प्रेम का वाटत नाही यासाठी एक शक्कल लढवली आणि त्यांनी मला दाखवून दिलं की मला हिच्याबद्दल काहीच वाटत नाही, कारण हिला सुद्धा माझ्याबद्दल काहीही वाटत नाही. तुम्हाला माहिती आहे, आज जेव्हा मी आगीत अडकली आहे असं तन्वीला समजलं तेव्हा तन्वीच्या जीवाची अजिबातच घालमेल झाली नाही. घालमेल होण तर दूर, तिने मला वाचवण्यासाठी क्षुल्लक असा प्रयत्न सुद्धा केला नाही त्यावर. हे ऐकून रविराज काका म्हणत असतात की मला ही गोष्ट आधीपासूनच माहीत होती. या मुलीची लायकी काय आहे हे मी ओळखायला जरी थोडाफार उशीर घेतला असेल तरी मी हिची लायकी बरोबर ओळखली होती. त्यामुळेच प्रतिमा मी तुला प्रत्येक वेळी सांगत होतो की हिच्याकडून तू मुलगी म्हणून कोणतीही अपेक्षा करू नकोस, कारण मुळात ही त्या लायकीची नाहीच आहे. आणि मला एक गोष्ट कळत नाहीये सायली, अर्जुन, अरे तुम्हाला ही किती नीच नालायक मुलगी आहे हे सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही का म्हणून या मुलीला अजूनपर्यंत घरात ठेवून घेतलेलं आहे. अरे तुम्हाला माहिती आहेच मी आधीच हिला घरातनं प्रॉपर्टीतनं बेदखल करून टाकलेलं आहे, मग तुम्ही सुद्धा हिला बेदखल करा आणि मोकळे व्हा. हे बघ अश्विन, अरे त्या दिवशीच मी तुला समजावून सांगितलं होतं की या मुलीला तू जरी डिव्होर्स दिलास तरीही आमची काही हरकत नसेल, आमची काही तक्रार नसेल. अरे जी मुलगी स्वतःच्या आई वडिलांची होऊ शकत नाही ती सासरच्या मंडळीची किंवा नव्याची काय होणार आहे. तुम्ही उलट हिला घरातून अजून हकललेलं नाहीये. यासाठी खरं तर मला तुमच्याच राग येतोय. मला तुमचंच पटत नाहीये की तुम्ही अजूनही हिला घरामध्ये ठेवून घेतले. ते काही नाही, आता बाद झाली हिची नाटक. बास बास म्हणजे बासच. आता तुम्ही ताबडतोब काहीतरी निकाल लावा. ही हिला लवकरात लवकर घरातून बाहेर हकलून द्या. मुळात या मुलीची ना इतकी पात्रताच नाही आहे की हिला घरामध्ये ठेवून घ्यायला व आतापर्यंत तुम्ही हिला एवा घरातून हकलून देऊन हिची लायकी दाखवायला हवी होती. हिला रस्त्यावर आणायला होतं. तसंही हिला आधीच मी माझ्या घरातून प्रॉपर्टीतून तर बेदखल केलेलंच आहे, पण त्याचबरोबर जर तुम्हीही हिला घरातून आणि प्रॉपर्टीतून वेळेवरती बेदखल केलत ना तर आणि तरच हिला हिची लायकी समजेल, नाहीतर अजूनही ही हिची कटकारस्थान थांबवणार नाही. ही मुलगी सुधरूच शकत नाही हे आता मला कळून चुकलेलं आहे. याबरोबर प्रिया म्हणत असते, बाबा असं नका बोलू, तुम्हीच असं बोललात तर मी काय करू, कुठे जाऊ, तुमच्याशिवाय माझं कोण आहे. त्यावर आता तर रविराज काकांना आणखीन राग येऊ लागतो आणि ते म्हणतात, गप्प बस, नाही तर मी काय करेन मला सांगता येणार नाही. मग सायली म्हणते, रविराज काका प्लीज प्लीज, हे बघा तुम्ही संताप करून घेऊ नका, तुम्ही जरा शांत व्हा. तुम्हाला काय वाटतं, या मुलीला मला सुद्धा घरातून बाहेर हाकलवून द्यावी असं वाटत नसेल का? वाटतं, खूप वाटतं, पण रविराज काका मला हिला अशी तशी घरातून बाहेर काढायची नाहीये. आजपर्यंत हिने या घरच्यांना, माझ्या कुटुंबाला
खूप त्रास दिला प्रत्येक वेळी. हिने माझ्या घरच्यांना खूप सतवलंय तन्वी बनून. तर हिने माझ्या घरच्यांचा योग्य तितका छळ केलाय. त्यामुळे मला ना आता हिला घरातनं नुसतं असं तसं बाहेर नाही काढायचंय. तर हिने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याचं फळ देऊन मला हिला घरातून बाहेर काढायचंय म्हणून आतापर्यंत मी हिला घरामध्ये ठेवून घेतलंय. तुम्ही काळजी करू नका. योग्य वेळ आली की मी हिचा निकाल लावेनच. योग्य वेळ आली की मी हिला घरातून बाहेर काढणारच आहे. फक्त मी योग्य वेळ येण्याची वाट बघते. त्यानंतर मग अर्जुन आणि सायली हे दोघेही संतोषच्या बायकोला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेले असतात. आता तिकडे आल्याच्यानंतर मग आता अर्जुन हा संतोषच्या बायकोला पाहिले तर स्वतःची ओळख सांगतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. ही माझी बायको सायली. सुभेदार इन्स्पेक्टर सावंत त्यांची ओळख सांगतात. मी इन्स्पेक्टर सावंत. त्याबरोबर ती विचारते की तुम्ही सगळे इथे का आलाय. त्यावर अर्जुन म्हणतो, कदाचित तुम्हाला माहीत नाहीये, पण तुमच्या नव्याने एका मुलीच्या आरोपात स्वतःला अडकवून घेतले. त्यावर ती म्हणते, मुलीच्या आरोपात म्हणजे नेमकं काय केलं संतोषने. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, नाही नाही, घाबरू नका. त्याने काही चुकीचं केलेलं नाहीये. अर्थात ते कायद्याच्या हिशोबाने जरी चुकीचं असलं तरी तुमच्यासाठी त्याने काहीही म्हणजे गैरवर्तणूक केलेली नाहीये. तुमचा नवरा संतोष याने एका मुलीला वाचवण्यासाठी तिच्यावरचे खुनाचे आरोप स्वतःवर घेतलेले आहेत आणि आता सध्या तो तुरुंगात आहे. आता सायली त्याच्या बायकोला सांगून टाकते, आता आपल्या नव्याने कुणावरचे तरी खुनाचे आरोप स्वतःवर घेतलेत आणि तो आता तुरुंगात आहे. हे ऐकल्याच्यानंतर खूप मोठा धक्का बसतो संतोषच्या बायकोला. सायली म्हणत असते, मला कळते सध्या तुम्हाला खूप खूप मोठा धक्का बसलाय, पण प्लीज शांत व्हा आणि आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर द्या. जर तुम्ही मदत केली तरच आपण या सगळ्यातून बाहेर पडू शकू, संतोषला या सगळ्यातून सोडवू शकू. मला सांगा की संतोषने नेमकं असं का केलं असेल. तुम्हाला काय वाटतं संतोषला खुनाचीचा हा आळ स्वतःवर घ्यायला का लागला. त्यावर मग ती म्हणते, माझा गुडघ्याचं एक दुखणं आहे, त्याचं ऑपरेशन करायसाठी आम्हाला खूप पैसे हवे आहेत आणि म्हणूनच संतोषने स्वतःवरती तो खुनाचा आळ घेतला असेल. म्हणजे पूर्वी तर माझ्या आजारपणाचा खर्च भागवता यावा यासाठी संतोष खूप कष्ट करायचा, खूप मेहनतही करायचा, पण पैसे पुरेसे मिळत नव्हते, कमवता येत नव्हते. म्हणून मग संतोषने वाईट मार्ग निवडायचं असं ठरवलं. वाईट मार्ग निवडल्यानंतर मग संतोषने चोयामाया करायला सुरुवात केली. मग हळूहळू त्याला काही वेगळी वेगळी काम मिळत गेली आणि मग त्याला या एक मॅडम भेटल्या. त्याबरोबर मग पुढे अर्जुन सांगतो, त्या मॅडमने सांगितलं, मी म्हणेन तसं कर. आणि बघा आता शेवटी संतोषने त्यांचं सगळं ऐकलं आणि संतोषच या सगळ्यात अडकला. आणि त्या मॅडम मला वाटत नाही तेव्हापासून एकदा तरी तुमच्याकडे फिरकल्या असतील. त्यावर मग संतोषची बायको म्हणते, नाही, त्या फिरकल्याही नाहीयेत, पण तुम्ही आता माझ्या नव्याला वाचवा, माझी मदत करा, मी अशी आजारी बाई आहे. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, मदत तर आम्ही तुमची करणारच आहोत. त्यावर ती म्हणते, पण कशी. माझा नवरा खरं कसं बोलेल माझ्यासाठी. तो नाही खरं बोलणार, मला पैसे मिळायला हवे म्हणून तो खोट बोलतोय. त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो, जर तुमचा नवरा तुमच्यासाठी एवढं सगळं करायला तयार होतो तर तुमचा नवरा तुमच्यासाठी खरं सुद्धा बोलायला नक्कीच तयार होऊ शकतो. त्याबरोबर ती म्हणते, म्हणजे आणि ते कसं काय. त्यावर अर्जुन म्हणतो, कळेल लवकरच. त्यावर मग सायली म्हणते, अहो पण जर आता प्रियाला समजलं की आपल्याला संतोषची बायको सापडली आणि ती आपली मदत करणार आहे तर प्रिया हिला सुद्धा आपल्याबरोबर सुखासुखाने राहू देणार नाही. बघितलंत ना शांता मावशींच्या बाबतीत काय घडलं ते. त्यामुळे आपल्याला अशा कुठल्यातरी ठिकाणी या संतोषच्या बायकोला ठेवावं लागेल जिथे प्रियाचे हात पोहोचणार नाहीत, किंवा प्रियाचे हात पोहोचले तरी ती काही करू शकणार नाही. सायली
आणि अर्जुन दोघंही आता गहन विचारात पडतात, काय करायचं. आणि मग आता सायलीलाच एक उत्तम आयडिया सुचते. सायली म्हणते, आपण हिला प्रियाच्या समोर ठेवायचं, पण अशा ठिकाणी की जिथे प्रियाही हिच काही वाकड करू शकणार नाही. आणि तिथे जर प्रियाने हिला काही करण्याचा प्रयत्न केला तर ताबडतोब आपल्याला समजेल. त्यावर अर्जुन म्हणतो, असं कुठलं ठिकाण आहेस बायको? त्यावर सायली म्हणते, आपलं घर. त्यावर अर्जुन म्हणतो, काय? त्यावर सायली म्हणते, हो, आपल्या घरी हिला घेऊन जायचं. आपल्यासमोर प्रिया हिच काही करू शकत नाही आणि दिवसभर आपलं हिच्यावर लक्षही राहील. मग सायली, अर्जुन आता त्या बाईला घेऊन थेट घरी येतात. आता घरी त्या संतोषच्या बायकोला बघून प्रियाला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. प्रियाच्या आता लक्षात आलेलं असतं की आता आपलं काही खरं नाही. म्हणजे आता संतोषची बायको यांना सापडली. याचा अर्थ आता हळूहळू त्यांना सगळं काही खरं सापडत जाईल. आणि मग आपण आता 12च्या भावात जाणार. म्हणून मग प्रिया आता ठरवते की आपण आता इथे थांबायला नको. आपण इकडनं पळ काढणंच योग्य असेल. तसंही ऑलरेडी आपण या सगळ्या प्रकरणात अडकलोय आणि जर आता आपण आणखीन अडकत गेलो तर सर्व गोष्टींची वाट लागेल. त्यामुळे आता आपल्याला इकडनं स्वतःला काहीही करून सोडवावं लागेल, काहीही करून वाचवावं लागेल. त्यासाठी पळ काढणेच योग्य असेल. म्हणून मग आता प्रियाही तिकडनं पळ काढायचं ठरवते. आणि आता प्रियाही घरामध्ये सांगते की मला जायचं आहे जरा बाहेर. आणि आता ती निघालेली असते. त्यावेळी सायली प्रियाला म्हणत असते, तुला कुठे जायचंय, काय करायचं ना, ते मला बरोबर कळले. पण आता लक्षात ठेवायचं, ह्या घराच्या पाऊल बाहेर तू एक पाऊलही काढायचा नाही. या घराचा उंबरा ओलांडायचा नाही. असं समज, या घराचा उंबरठा म्हणजे तुझ्यासाठी मी आखलेली लक्ष्मण रेखा आहे आणि तुला ही लक्ष्मण रेखा क्रॉस करता येणार नाहीये, समजलं ना? त्याबरोबर मग आता प्रिया म्हणत असते, ए सायली, तुझी माझ्यावर एवढी जबरदस्ती का? मी बाहेर काही पळून वगैरे जात नाहीये. थोड्या वेळासाठी माझं काम आहे म्हणून चाललेली आहे आणि माझं काम झालं की मग मी येणारच आहे. उगाचच्या उगाच तू जास्त नाटक करू नकोस आणि मला थांबवण्याचा प्रयत्न तर करूच नकोस, मला जाऊ देत. त्याबरोबर मग सायली ही गप्प असते. तर अर्जुन म्हणत असतो, तुला नेमकं कुठे जायचं ना हे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे उगाचच्या उगाच नाटक करू नकोस. आणि तू खून केलेला आहेस. त्या खुनामध्ये संतोष अडकलाय आणि आता त्याची बायको आम्हाला सापडली आहे. त्यामुळे ती आता खरं बोलेल आणि तुला अटक होईल. संतोष सगळं काही कोर्टात कबूल करेल. हे सगळं तुला माहिती आहे आणि म्हणून तुला पळ काढायचंय. अगं, मी काय इतकी वर्ष उगाच प्रॅक्टिस करत नाहीये. वकिलीची उगाच आजपर्यंत कुठलाही केस न हरलेला वकील अशी ओळख नाहीये माझी. प्रिया, गुन्हेगाराच्या मनात काय येऊ शकतं काही वेळी हे मी गुन्हेगाराच्या आधीच गुन्हेगाराला सांगू शकतो, समजलं ना? त्याबरोबर मग प्रिया म्हणत असते, अर्जुन, बाद झालं. त्या संतोषने ऑलरेडी त्याचा गुन्हा कबूल केलेला आहे. त्याने सांगितलं ना स्वतःच्या तोंडाने की हो मी केलाय म्हणून हे सगळं. मग तरीही अजून तुमच्या असा अट्टास का की हे सगळं मी केलीये? असं तुम्हाला काय सिद्ध करायचंय? तुम्हाला का उगाचच्या उगाच मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला द्यायची आहे? का मला अडकवायचं या सगळ्यांमध्ये? तुम्हाला हे बघा, मी काही केलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही उगाचच्या उगाच बळजबरीने मला अडकवण्यासाठी हा जो काही कट रचताय ना, तो बंद करा. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की नाही, बरोबर आहे. सध्या माझ्याकडे खरोखरच काही पुरावे नाहीयेत. पण प्रिया, तुला माहिती आहे मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे. मी जर ठरवलं ना तर मी कसे कसे पुरावे शोधतो हेही तू खूप जवळून बघितलेस आश्रम केसमध्ये मधुभाऊंच्या बाबतीत. त्यामुळे आता कसे पुरावे शोधून काढायचे, काय करायचं हे सुद्धा मला व्यवस्थित माहिती आहे. आणि जर मी पुरावे शोधून काढले तर मी काय करतो हेही तुला माहिती आहे. आणि तुझ्या बाबतीत तर मी काय करू शकतो ना हे तर तू बघशीलच नाही. जर
तुला मी चांगली जन्माची अद्दल घडवली 12च्या भावात घालवली, तर माझं सुद्धा नाव ॲडव्होकेट अर्जुन प्रताप सुभेदार नाही लक्षात ठेवायचं बघ. प्रिया मी तुझं काय करतो ते आता मात्र प्रिया चांगलीच घाबरते. तर दुसऱ्या बाजूला आता महिपला भेटून साक्षी आणि सचिन दोघंजण घरी आलेले असतात. साक्षी सचिनला म्हणत असते, सचिन आज ना मला खरंच खूप खूप म्हणजे खूप समाधान वाटते, खूप बरं वाटते. एवढ्या वर्षानंतर आज पहिल्यांदा अण्णा स्वतःच्या तोंड मुंडाने बोललेत की गुन्हेगारी करायला नको, गुन्हेगारी संपवायला हवी आणि आपण आता गुन्हेगारी सोडून द्यायची. तुला माहिती आहे मी अण्णांना नेहमी सांगायचे की हे सगळं नका करू, पण अण्णांनी माझं कधीच ऐकलं नाही. पण खायनली आता अण्णांनी माझं ऐकायचं ठरवलंय आणि त्यांना आता खरं कळून चुकलंय. त्यामुळे आता ते पुन्हा त्या मार्गावर जायचं नाही असं म्हणतायत. मला खरंच हे बघून खूप म्हणजे खूप समाधान वाटते. आता ना आपलं लग्न होईल, आता सगळं व्यवस्थित होईल. अण्णा एकदा सुटून आले ना की आपलं लग्न करून आपण सुखाने आयुष्य जगू, तू मी आणि आपले अण्णा. त्याबरोबर मग इकडे सचिन मनातल्या मनात म्हणत असतो, काहीही झालं तरी मला या साक्षीबरोबर, या एका गुन्हेगारी वृत्तीच्या मुलीबरोबर अजिबातच लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. पण काय करू नाही महिप्त सुटेपर्यंतच मला काहीही करून माझा पिच्छा हिच्यापासून सोडवावाच लागेल. काहीही झालं तरी मी एका क्रिमिनल बरोबर लग्न नाही करू कसं वाटेल नाही. काहीही झालं तरी ही माझी बायको होऊ शकत नाही. बाकी काहीही असलं, कसंही असलं तरी अस्मिता कमीत कमी क्रिमिनल तर नाहीये. उलट ती बावळट बाई माझ्या अध्यात्मातही पडत नाही. हिच्याशी लग्न केलं तर आयुष्यभरासाठी मी पिंज्यात अडकून जाईल. त्याबरोबर मग साक्षी म्हणू लागते, सचिन अरे काय रे, कसला एवढा विचार करतोयस. सचिन हे बघ, तू ना आता कसलाही विचार करू नकोस, डोक्यात काहीही आणू नकोस. तू फक्त स्वप्न बघ, आपल्या आयुष्याची स्वप्न, आपल्या सुखी संसाराची स्वप्न, आपल्या आनंदाची स्वप्न. तुला माहिती आहे एकदा का आपलं लग्न झालं ना की मग तुला कसलंही टेन्शन उरणार नाही, कसलंच नाही. अण्णा स्वतःहून आपली सगळी प्रॉपर्टी, अण्णांची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून देतील. मग तर तुला काहीही फिकीर करायची गरज भासणार नाहीये. आपोआपूनच तुला खूप पैसा मिळेल. मग तुझ्यावर असलेलं कर्ज, तुझ्यावर असलेलं लोन सगळं तुला फेडता येईल. आणि एकदा का तू ते कर्ज फेडून टाकलंस की त्यानंतर मग आपण आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करू शकू. तू इंडियामध्येच काहीतरी व्यवसाय सुरू कर, किंवा जर तुला बाहेर जायचं असेल कॅनडाला, तर मग आपण दोघं नाही, आपण तिघं, आपण अण्णांनाही आपल्याबरोबरच घेऊ. आपण कॅनडाला शिफ्ट होऊ आणि आपण तिकडे सुखाने जगू. आता इकडे सचिन म्हणतो, काय अण्णा सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करतील? त्यावर ती म्हणते, येस ऑफकोर्स सचिन, अरे मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. मग लग्नानंतर माझं जे काही आहे ते तुझं आपलं आहे ना. त्यावर आता हे ऐकून सचिन खुश होतो. सचिन लगेचच आता विचार करतो, जाऊ दे, मरू दे, ही क्रिमिनल असली तरी काय फरक पडतो. मला जर एवढा गडगंज पैसा मिळणार असेल ना तर मी काहीही करायला तयार आहे. आणि मग तो साक्षीला म्हणू लागतो, साक्षी मी काय म्हणतो नाही, म्हणजे अण्णा सुटून येतील त्याच्या आधीच जर आपण लग्न केलं तर. त्यावर ती म्हणते, अण्णांच्या शिवाय? त्यावर सचिन म्हणतो, हो अण्णांच्या शिवाय. बघितलंस ना आज जेव्हा तू अण्णांना हटलीस की मी तुझ्याबरोबर खंबीरपणे उभा आहे, तेव्हा अण्णांना सुद्धा किती बरं वाटलं. म्हणून मी म्हणतोय आपण दोघांनी ना लग्न करूया, कोर्ट मॅरेज करूया हवं तर. आणि नंतर अण्णा सुटून आले ना की मग आपण विधिवत लग्न करू अण्णांच्या संमतीने. पण आपण कोर्ट मॅरेज करून अण्णांना सरप्राईज देऊया. कोर्टात उद्या जाऊ आणि लग्न करू आणि मग आपण नवरा बायको म्हणून अण्णांना भेटायला जाऊ. मग हे ऐकून साक्षी विचार करू लागते. सचिन म्हणतो, साक्षी प्लीज, अगं विचार नको करूस हो. अण्णा लग्न करूया आपण, मला तुझ्याबरोबर लग्न करून नवरा बायको म्हणून राहायच. तसंही आपण एका घरात राहतो, एकत्र राहतो,
एका खोलीत राहतो. नवरा बायकोमध्ये जे जे काही संबंध असतात ते सगळे आपल्यामध्ये आहेतच, की मग फक्त गळ्यामध्ये एक मंगळसूत्र घालायची बात आहे त्यासाठी का एवढा विचार करायचा? साक्षी म्हणते, हो बरोबर आहे तुझं सचिन, ठीक आहे. मग आपण उद्याच्या उद्या कोर्टात जाऊ आणि रजिस्टर मॅरेज करून घेऊ. त्यानंतर मग एकदा का अण्णा सुटून आले ना तुरुंगातन, की मग आपण छान थाटामाटात अगदी व्यवस्थित लग्न करू. मला सुद्धा माझं लग्न एन्जॉय करायची, माझी सुद्धा माझ्या लग्ना रिगार्डिंग खूप स्वप्न आहे. बरं चल मग आता तयारीला लागूया. रजिस्टर मारीत जरी करायचं असलं तरी कमीत कमी साडी आणि तुझे कपडे हे तर छान दिसायला हवे ना. मग सचिन आणि साक्षी मार्केटमध्ये जातात. साक्षीसाठी नवीन साडी खरेदी करतात. सचिनसाठी सुद्धा लग्नाला नवरदेव ज्याप्रमाणे कपडे घालतो तसे थोडे डिसेंट कपडे खरेदी करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघेही जण रजिस्ट्रार मॅरेजच्या ऑफिसमध्ये जातात आणि मग तिकडे जाऊन आता कोर्टामध्ये ते दोघेही आता तिकडे त्याच ऑफिसच्या बाजूला चैतन्य हा एका कामानिमित्ताने गेलेला असतो आणि तिकडून येताना तो आता साक्षीला आणि सचिनला बघतो. पण साक्षी तर गाडीत बसलेली असते. तो फक्त सचिनला बघतो की सचिन लग्नाच्या कपड्यात आहे, त्याच्या गळ्यात हार आहे आणि तो गाडीत कोणाशी तरी बोलतोय. आता हे बघून चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो. चैतन्य म्हणतो, हे सगळं काय आहे? हा सचिन असा लग्नाच्या वेशात काय करतोय आणि ह्याच्या गळ्यात हार वगैरे? या बाबाने दुसरं लग्न वगैरे तर केलं नाही ना, पण कोणाबरोबर केलं असेल? यांनी लग्न केलं असेल तरी गाडीत बहुधा कोणीतरी मुलगी असावी. नाही, हे सगळं अस्मिताईच्या कानावर घातलंच पाहिजे. मग आता चैतन्य पटकन हातातली फाईल बाजूला ठेवतो आणि सचिनचे ते फोटो वगैरे काढतो आणि तो ते फोटो अस्मिताला दाखवतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे सायलीने आणि अर्जुनने संतोषच्या बायकोला घरी आणलेलं असतं आणि सायली अगदी बारीक व्यवस्थित लक्ष ठेवून असते संतोषच्या बायकोवरती, जेणेकरून प्रियाला काहीही घातपात करता येणार नाही. प्रियाने काहीही प्रयत्न केले तरी काही तिला शक्य होणार नाही. सायलीने संतोषच्या बायकोला आधीच सांगून ठेवलेलं असतं की तुम्हाला काही हवं असेल किंवा तुमचं काही काम असेल तर तुम्ही ते मला सांगायचं, माझ्याकडे यायचं, एकट्याने कुठेही बाहेर पडायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती तिला प्रियाचा फोटोही दाखवून ठेवते आणि म्हणते, या मुलीपासून स्पेशली सावध राहायचं, लांब राहायचं, या मुलीच्या नादी लागायचं नाही. ही मुलगी एक नंबरची नालायक आहे. या मुलीमुळेच तुमचा नवरा आज एवढ्या मोठ्या संकटात सापडलाय. हिने शांता मावशीचा खून केला आणि त्याचा आळ तुमच्या नव्याने स्वतःवर घेतलाय. ही तुमच्यासुद्धा जीवाच काही बरं वाईट करायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे हिच्यापासून लांब राहायचं. हे ऐकल्यावर संतोषची बायकोसुद्धा मी माझी काळजी घेईन आणि हिच्यापासून लांब राहीन असं म्हणते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.